तो तेवढाच आम्हाला अगदी संदेश कांबळे सर म्हटले अगदी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जर आपण तर स्वादिष्ट भेळ मिळते ती साहिल तांडेल यांची भेळ आहे. म्हणजे आज डीजेचं काम, मंडप डेकोरेशनचे काम आणि परत इन्कम टॅक्सची रेट अगदी पाहिजे तर तांडेल साहेबांच्या नक्कीच घरावर पडणार आहे वाटतंय. यस सावंतने चांगली मेहनत घेतली, त्यांचं आपण स्वागत करूया. चला मॅच लावते सुरुवातीचे गोलंदाज हातोली एक्सप्रेस नरेश टोमरे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर खडागती प्रहार अजमलच्या बॅट मधून ठोकला A1 क्वालिटी माइटी हिट षटकार. नरेश टोमरे या गोलंदाजी खासियत आहे, जर का त्यांच्या विरुद्ध षटकार आला तर पुढचा बॉल यॉर्कर टाकतात. पहिला बॉल अगदी अजमलने जबरदस्त उडवला. अजमलचं कौतुक करूयात. अजमलने ज्या प्रकारे फटका खेचला, टीमला गरज 6 धाब्याची होती तर 6 धावा अगदी पहिल्या बॉलवरच खेचल्यात. पुढील बॉल यॉर्करचा प्रयत्न केला, लोअर फुलटॉस बॉल त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये फिल्डर आहे तैनात, पकडला जाईल बॉल. नाव सिंगल. एक टीमची पहिले तर टोटल 7 झाली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक रोटेट इथं आपण होताना पाहिलं. आता बॅटिंगसाठी नूर आहेत. सात धावा आतापर्यंत धावफलकावर झाल्यात. एक चांगली मॅच बीक लढत इथे मैदानामध्ये जरूर घडणार. पुढील बॉल अगदी पॉइंटच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डर आहे, सिंगल धावचं इथं रूपांतर. स्ट्राईक रोटेट होईल. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर ज्या प्रकारे मॅच सरतीये, अगदी 4 ओव्हरची मॅच आहे. 40-45 पर्यंत धावा करायला हव्यात. समोर पाहिलं गेलं तर हातोली संघ अगदी जखमी शेर आहे. त्यांनाही माहिती आहे मागील 2-3 टुर्नामेंट आपण पराभूत झालोय आणि ती पहिल्या राऊंडला पराभूत झालोय. मग इथून जर आपल्याला पुढे जायचंय तर आता आपल्याला अगदी बाउन्स बॅक करावं लागेल. परंतु शिलपाडा संघ बऱ्याच मॅचेसमध्ये शिलपाडा संघाला आपण विनिंगच्या जवळ जाताना बघितलंय. चांगला फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अजमिलची मोठी विकेट घेण्याचा प्रयत्न झालाय. अपील ही झाली आहे आणि तिसऱ्या पंचांकडे रेफरी करण्यात आलाय. पाहिलं जाईल. हिट डायरेक्ट झाला. अनुभव आपल्या पानाला लावलाय. रिझल्ट काय असेल हे सुद्धा पाहिलं जाईल. तिसरे पंच आपण यायचंय. बॅटर आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थित पोहोचलाय. केटीस लाईव्हची क्लॅरिटीने सर्व काही दाखवलं जातंय. नऊ धावा इथे धावफलकावर जमा आहेत. पहिलं षटक थोडंसं महागडं आपण पाहतोय. या षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न अजमलही करत आहेत. पुढील बॉल अजमलच्या पुन्हा एकदा रिच मध्ये नाव देखाना ताव पाठवून दिलंय. सीमा रेखा बाहेर आलाय षटकार. पाहिलं तर टीम साठी कोहिनूर बनला खेळाडू. नूरने ठोकलेला षटकार. अजमलने आपलं काम केलं पहिल्या बॉलवर. त्यानंतर नूरला मिळाली साथ आणि नूरनेही पाहिलं तर तेवढा ताकदवर फटका खेचला. नूरनेही बॉलला आसमान दाखवलं. ठोकायचा तर समोरचा एक्का ठोकायचा आणि त्याच प्रकारे इथे काम चाललंय. अर्थातच आपण पाहिलं तर नरेश टोमरे यांच्या विरुद्ध आक्रमण. ज्या गोलंदाजाने कित्येक बॅटरला अगदी पाहिलं गेलं आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर अगदी नाचवलं. त्यांचा यॉर्करचा मारा आपण पाहिला तर समोरचे अनेक बॅटर मॅचमध्ये पडले. जेव्हा बॅटिंग करताना दांड्या आपण तुटताना पाहिल्या. त्यांच्यावर केलेलं आक्रमण अगदी आता त्यांच्या संपूर्ण टीमवर केलेलं आक्रमण पाहायला मिळेल. पुढील बॉल सुद्धा तेवढा ताकदवर पाहायला मिळतं. कव्हरच्या फिल्डरला केलं बिट. बॉल जाईल सीमा पार. मिळतील धावा. 4 झालाय संघ हिट. तर हे ते बॅटर आहेत ना ते अँड्रमचे बॅटर आहेत आणि त्यांना जेवढा स्पीड द्याल ना तेवढ्या स्पीडमध्ये अगदी मारणार. आणि त्यासाठी ओळख आहे आपण पाहिलं तर या संपूर्ण शिलपाडा संघाची. आपण पाहिलं तर सलामीची जोडी नूर गेला टीमचा कोहिनूर खेळाडू. दुसऱ्या बाजूला गेला तर टीमचा रॉकस्टार खेळाडू अजमल. अगदी संयमी खेळाडू आहेत. या आपण कित्येक मॅचेस पाहिल्या. यांच्या जवळजवळ 10 ते 12 टुर्नामेंट आपण यांना एकत्र पाहिलं. एकाही मॅचमध्ये कोणत्याही प्रकारे पाहायला गेले तर बेशिस्त वर्तन नाहीये. या संघाचं एक कौतुक करावं लागेल. असे अनेक संघ आहेत की त्यांची एक स्पेशालिटी आपल्याला पाहायला मिळते.
आणि शिस्तीने खेळणारा तेवढा ताकदवर खेळ दाखवणारा पाहिलं तर शिलपाडा संघ मैदानामध्ये उतरलाय. टीमची टोटल संघ पोहोचलाय तो अर्थातच पाहिलं तर 19 धाब्यांवर. सुफियान संधे सुद्धा आला, त्याचं आपण स्वागत करूयात. आता बॉलिंगसाठी साहिल चौधरी टीमचा पाहायला गेला त्रिपचा एक्का, ज्याला आता गोलंदाजी मार्कवर आणलंय. एक चांगला गोलंदाज आहे, याच्या विरुद्ध आक्रमण करताना अगदी बचावून राहावं लागेल. ज्या प्रकारे नरेश ठोंबरे यांना टार्गेट केलं, परंतु नरेश ठोंबरे इथून जर पाहायला गेले तर थोडे बॅकफुटला जरी गेले असले त्यांना कव्हर अप करण्यासाठी संपूर्ण टीम तयार आहे. साहिल आली आता बॉलिंग मार्कवर. साहिलचा पहिला बॉल, त्याला खेचण्याचा प्रयत्न केलाय, एस्टांच्या मागे अगदी फिल्डरला करतील बीट, बॉल जाईल सीमा पार, मिळतील धाबा 4. टीमची टोटल 23. भन्नाट फॉर्म मध्ये दोन्ही संघामध्ये मॅच असेल म्हणजे यामध्ये चांगली बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला पाहायला मिळेल तर अर्थात मुनीर पटेल, सुफियान संधे असेल, त्याचबरोबर मुफीद पारकर अगदी असू शकतो या मॅच मध्ये. अगदी सध्या बाहेरच्या दौऱ्यावर गेला होता. त्याचनंतर आपण पाहणार तर अफजल सारखा खेळाडू, फिरकीचा जादूगर मुजीब कर्वे पाहणार. दुसऱ्या बाजूला सावरूची रन मशीन, त्याचबरोबर मिस्टर डायनामाइट गौरव गोसालकर. फुलटॉस बॉलला कन्वर्ट करण्यामध्ये ठरलेत अनसक्सेसफुल. विकेट जाते डाऊन, फिल्डर होते तैनात. साहिल चौधरीला मिळते पहिली विकेट. टी शर्ट अँड्रमच्या आहेत, संघही बऱ्यापैकी पाहिले तर अँड्रम क्रिकेट चांगला खेळतात. पण आता मैदान कोणतं आहे तर अर्थातच हे आपण पाहिलं तर जामरुक गावचं मैदान, ज्या मैदानाला पाहिलं तर ऐतिहासिक वारसा आहे. पाटील बाबांचं भव्य दिव्य मैदान म्हणून या खालापूर तालुक्यामध्ये एकमेव मैदान जे पाहिलं तर फेमस आहे. आणि जामरुक गावाने बऱ्याच पाहिलं तर खेळाडूंना पाहिलं तर एक संधी निर्माण झाली, अनेक खेळाडू तयार केले. मग त्यामध्ये आपण पाहिलं तर प्रशांतदा खांडेकर याच मातीमध्ये याच मैदानामध्ये तयार झाले. आज पाहिलं गेलं तर क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये एक मोठं नाव आहे. अमोल पाटील पाहिलं गेलं तर याच गावचा बायकरमॅन, अनिरुद्ध खांडेकर आपण पाहिलं तर याच गावचा सुपुत्र समीर पाटील असेल. त्याचबरोबर अनेक खेळाडू आपण या टीममधून पाहतो की जे आपल्या टीमला प्रेझेंट करतात, या जामरुक गावाला प्रेझेंट करतात. आणि त्याचबरोबर याच गावच्या मातीमध्ये आता खेळणारे बरेच संघ पाहतोय. त्यामध्ये या मॅचमध्ये अंबिका किराणा स्टोअर हातनोळी संघ आणि त्यांच्या विपक्ष असलेला आणि उगवता सितारा मल्हार खांडेकर सुद्धा आपण पाहतोय. तोही पाहिलं तर येत्या कालावधीमध्ये अगदी चांगल्या प्रकारचा खेळ करेल. हर्ष सारखा पाहिलं तर यंग टॅलेंटेड गोलंदाज त्याच्या टीममध्ये आपण पाहिला. पुढील बॉल वेगवान, अगदी शरीराचा घेतलेला वेग. साहिल चौधरीचा बॉल इथे बॅटरला करतोय बीट, जाईल बॉल डॉट. डॉट बॉलचं इथे सिग्नल पाहायला मिळाला. साहिल चौधरी कमबॅक करताना इथे पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर. टीमची टोटल 24 धाबा झाल्यात. एक चौकार आला होता पहिल्या बॉलवर. पुढील बॉल फुल टॉस बॉल पाहायला मिळाला, वेगावर स्वार. यावर पाहिलं तर बॅटरकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. ज्या प्रकारे स्पीड आहे गोलंदाजी होतीये, बॅटर इंजर्ड झाले असेल तर अगदी त्याच्याकडे अगदी फर्स्ट एड किट पाठवायचं आहे. बॉल वेगाने होता, बॉलचा स्पीड आपण अगदी या स्पीडोमीटर मध्ये काउंटही करू शकत नाही. चोवीस वर स्थिरवले धावसंख्या. आणि त्याचबरोबर पाहिलं तर बॉलही जर पाहिले तर 5 बॉल झालेत. 5 बॉल झालेत. गोलंदाजाने केलेलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवर चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर हातनोली एक्सप्रेस नरेश ठोंबरे यांच्यावर केलेलं आक्रमण, ज्यांनी रायगड क्रिकेट गाजवलं त्यांच्यावर आक्रमण केलं. मग बॅटरने आपली ताकद दाखवली, बघ कमबॅक केलंय. तर अर्थात अंबिका किराणा स्टोअर या संघाच्या हातनोली संघाच्या साहिल चौधरीने. पुढील बॉल यॉर्कचा मारा पाहायला मिळाला. चांगला बॉल पाहिला आणि स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. षटक समाप्तीचा इशारा पंचाचा येईल. या षटकामध्ये धावा खर्च केला तर अर्थातच आपण पाहिलं तर 6 धावा. टीमची टोटल
धावसंख्या पोहोचली ती 2 षटकांच्या नंतर तब्बल 12.5च्या सरासरी 25 धावा. डीजे कोणत्याही गोलंदाजाने 4 बॉल 4 विकेट घेतल्या किंवा 4 बॉल 4 षटकार मारल्या तर प्रवीण देशमुख यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं कॅश प्राइज हातोली संघाच्या खेळाडूला असेल. प्रवीण देशमुख यांच्याकडून पाहिलं तर म्हणजे पप्प्या दादा यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं कॅश प्राइज असेल हातोली संघाच्या कोणत्या खेळाडूने 4 बॉल 4 विकेट आणि 4 बॉल 4 षटकार मारले तर. बक्षिसे असे लावायचं की प्रयत्न केले पाहिजेत. आणि सध्या आपण ज्या प्रकारे पाहिलं तर येत्या काही कालावधीमध्ये आपण पाहिलं ना जागतिक मंदीचं दृश्य दिसतंय. त्यामुळे पैसे कमी खर्च करा आणि असे खर्च करा मेहनत करता दिसला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये माणूस. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. अनुभवी गोलंदाज पाहायला गेले तर आता आले सुनील ठोंबरे. पहिल्या बॉलवर दांड्या उद्ध्वस्त केल्यात खेळाडूच्या. बाटरबाद ज्यांना इथे या मॅच मध्ये थोडा संघर्ष करावा लागत होता इंजर्ड होताना आपण पाहिले विकेट गेलीये इरफानची मैदानाच्या बाहेर. कमान डीजे तांडेल. लागेल ज्या प्रमुख विकेट होत्या प्रमुख विकेट मध्ये 2 विकेट बाद झाल्यात. सलामीला गेले नूर बाद झाले आणि त्यांच्यासोबत जर पाहायला गेलं तर अर्थातच इरफानही स्वस्तात बाद झाले. इरफानच्या विरुद्ध अगदी पाहायला गेलं साहिल ज्या प्रकारे आक्रमक गोलंदाजी केली होती इरफानला घाबरून ठेवलं. त्यानंतर आल्यानंतर गोलंदाजाने अगदी दांड्या उद्ध्वस्त केल्या. एष्ट्यानं अगदी पाहायला गेलं तर भेदला बॉल आणि त्याचबरोबर विकेट मिळाली. विकेटची नितांत गरज होती. संघ थोडा पुढे जात होता. टीमची टोटल 25 वर स्थिरावले. धावसंख्या 25 झाली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. तिसरं षटक चालू आहे. आता नवीन बॅटर साहिल आलेत. साहिलच्या विरुद्ध सुनील आहे. सुनील ठोंबरे पुन्हा एकदा बॅटची एज लागली आहे. विकेट डाऊन होते. बॅट आणि कट त्याचबरोबर एस्टांच्या मागे काम तमान. 2 बॉल 2 विकेट. खेळाडू बाद. इथं पाहिलं गेलं तर लावलं गेलंय प्रवीण देशमुख म्हणजे पप्प्या देशमुख. सध्या पाहायला गेले तर हातोली गावचे उद्योजक म्हणून एक आणि हातोली गावचे एक मोठे सपोर्टर आहेत. हातोली टीम जिथे ती जाते तिथे मॅच बघण्यासाठी येतात. पप्प्या देशमुख यांच्याकडून पाहिलं तर 1100 रुपयाचा कॅश प्राइज 4 बॉल 4 विकेटसाठी असेल. विकेटी घ्याव्या लागतील. टीम थोडी संकटामध्ये आहे. त्याला सावरावं लागेल आता बॅटिंग करणाऱ्या खेळाडूला. अनस आला मैदानामध्ये. अनसही तेवढा चांगला बॅटर आहे. आता टीमच्या गरजेला धावावं लागेल अनसला. पुढील बॉल फटका उंच गेला. कॅचची संधी निर्माण झाली आहे. ओ समोर बॉल पडलाय. लॉंग ऑफला बॉल गेला होता. कॅचची संधी निर्माण झाली असती. अगदी पाहिला तर बॉल थोडा दूर गेला असताना या बॉलरने दाखवून दिलंय की अनुभवी गोलंदाजी असते. अनुभव काय असतो. ज्या प्रकारे 40 प्लेयरचं क्रिकेट आजही पाहिलं तर चांगले खेळतात. नाव त्यांचं पाहिलं तर सुनील ठोंबरे लेफ्टी बॉलर आहेत. त्याचबरोबर त्यांचे साथी त्यांचे भाऊ बंधू याच टीम मध्ये गेलं. त्यांच्यावर आक्रमण झालंय. परंतु पुढच्या 2 गोलंदाजाने आक्रमण अगदी सावरलंय. आक्रमण शत्रूचा किती येऊ दे. क्रिकेटमध्ये पाहिलं तर किती समोरच्या बॅटरने आक्रमण करू दे. आपली संयमी गोलंदाजी करायची आणि ती गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे जर पाहिलं तर धाव 1 येते. टीमची टोटल 26 होती. पुढील बॉल उलटा खेळण्याचा प्रयत्न केला अजमलने. इथे पाहिलं तर थोडी कला दाखवण्याचा प्रयत्न केला होता पण उलटा पुलटा अनसक्सेसफुल ठरतोय. जातोय डॉट बॉल. सुनील यांचा येतोय तर पहिल्यात अर्थात इथे 4था बॉल तो डॉट. 1 धाव आली आहे. 4 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 1च धाव. 3 बॉल डॉट आले. त्यामध्ये 2 विकेट पाहिल्या. तर इथे गोलंदाजी मार्कवर सुनील ठोंबरे आहेत. एक चांगली गोलंदाजी चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळते. पुन्हा एकदा कट केलाय. समोर बॅटरची बॅट उचलली गेली परंतु लेफ्टी बॉलरचा नॅचरल स्विंग कट पाहायला मिळाला. डॉट बॉल. तिसरं षटक. तिसऱ्या षटकामध्ये बांधून ठेवण्याचं काम केलं आमचे साथी स्कोरर अनमोल जोशी आमच्या सोबत आहेत. सांगतायत की हा जर पाहिला तर बॉल अगदी डॉट टाकला आणि समोरून काढलाय. बॅटरला फसवायचं काम केलंय.
पुन्हा समोर उंच उडाला कॅच, बॉल हवेत आहे, फिल्डर येथील डाऊन द बॉल. बाळू यांनी पकडला कॅच, विकेट होईल डाऊन, खेळाडू होतील बाद. या ओव्हरमध्ये घेतल्याच विकेट 3 आणि एक फक्त धाव इथं खर्च केली आहे डीजे. की नाण्याच्या दोन बाजू आहेत. सन्मान्य भगवानजी कांबळे साहेब आहेत, त्यांनाही आपण विनंती करूयात की आपण व्यासपीठावर यावे, आपलं सहर्ष स्वागत असेल. आणि पुढच्या मॅचसाठी टॉसला यायचंय. हाल टीमचे कॅप्टन आले, तर आपण आता इन्व्हाइट करूयात सावरली टीमच्या कॅप्टनला. आपण टॉससाठी यायचंय. यश कोंडिलकर बॉलिंग मार्कवर असतील आणि समोर बॅटर प्रणय, आणि प्रणयच्या साथीला अनस. पहिला बॉल वाईट तर इथे येताना आपण पाहिलंय. यश आहे, यशला चांगली बॉलिंग करावी लागेल. ज्या प्रकारे टीमची टोटल थोडीशी स्थिरावताना आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये 19 झाल्या, 19 नंतर केलेल्या कमबॅक बॉलरने साहिलने पाहिलं तर 6 धावा खर्च केल्या, आणि त्यांनी पाहिलं तर सुनील थोमरे यांनी खर्च केल्या त्या अर्थातच एक धाव. व्हाईट बॉलचा सिग्नल 27 वर धावा पोहोचल्यात बॅटिंग करणाऱ्या संघाच्या. कमबॅक करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. फटका उंच गेलाय, फटका उंच हवेतला फटका जर पाहिला तर फिल्डर येथील डाऊन दी बॉल. इथे जर मिळतील धावा 2 अर्थात मिळेल. यश कोंडलकर गोलंदाजी मार्कवर आहेत आणि त्याचबरोबर बॅटर सुद्धा सज्ज असतील. अनस, नूर आणि अनसची पाहिलं तर या दोन बंधूंची जोडी या मैदानामध्ये खेळते. नूरने चांगली बॅटिंग केली, आता 7 धाबे लागेल अनसला. अनसने पाहिलं तर सलामीची कित्येकदा पाहिलं तर बॅटिंग शिलपाडा संघासाठी केली आहे, आणि शिलपाडा संघाचे 12th मॅनचे आम्ही जरूर कौतुक करू. अनेक मैदानामध्ये 12th मॅनच्या भूमिकेमध्ये अगदी निस्वार्थ काम केलंय. विनायक आहेत, आणि विनायक यांनी कित्येक मैदानामध्ये पाहिलं ना आपल्या संघासाठी निस्वार्थ काम केलंय. त्यांना माहिती संघ जिंकला पाहिजे, मी किती धावा करेल, किती धावा वाचवेल हे महत्वाचं नाहीये. बॅटच्या अगदी टो एंडला लागलाय बॉल, त्याचबरोबर लॉंगाचे फिल्डर अगदी मिडांच्या जवळ येतील, इथे धाव मिळेल ती एक टीमच्या टोटलमध्ये होती बाहेर. 30 धावा झाल्यात. 30 धावा झाल्यात. एखादा फटका मारावा लागेल तर संघ चांगल्या स्थितीमध्ये पोहोचू शकतो. एखादा फटका मारण्यासाठीच तर पहिले तर आपल्या संघामध्ये पाठवलंय बॅटर प्रणय. प्रणयच्या सुद्धा बॅटला ठीकचा संपर्क होत नाहीये. इथे सुद्धा जर पाहायला गेलं तर इथे धाव मिळेल एक, आणि या एक धाव्याने थोडीशी पुढे जाते. 31 वर पोहोचलाय. आपण पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये 31 होत आहे. 31 नंतर ज्या प्रकारे कमबॅक साहिलने केलं, साहिलच्या कमबॅकला तोडच नव्हती. ज्या प्रकारे साहिलने समोरच्या बॅटरवर अगदी जे प्रेशर तयार केलं, ते प्रेशर महत्वाचं होतं, परंतु अजूनही मॅच संपलेलं नाहीये, कारण रिझल्ट लागलेला आहे मॅचचा. एखादा फटका आला अनसला, इथे जर पाहायला गेलं तर एखादा फटका मारावा लागेल. सिलपाडा संघाची मनं जिंकावी लागतील, प्रेक्षकांची मनं जिंकावी लागतील. फटका गेला एकदा पाहायला गेलं तर उंच, त्याचबरोबर फिल्डर येतील, बॉलला अडवलं जाईल. शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर रन आउट झाला खेळाडू, म्हणजे एक धाव मिळेल. त्याचबरोबर टीमची टोटल संघ पोहोचलाय 32 वर. आता 32 धावा झाल्यात, आणि 32 झाल्यानंतर अजून किती केल्या जातील, कारण एखादा फटका मारावाच लागेल. जर मारला तर संघ, जर नाही मारला तरी आपल्याला माहिती आहे क्रिकेटमध्ये अशी गोष्ट आपण बऱ्याचदा पाहिले, एखाद्या ओव्हरमध्ये कधी कधी 20-25 धावा येतात, नंतरच्या ओव्हरमध्ये अगदी 2-4-5 धावा सुद्धा येतात. मग बॉलरने चांगली कामगिरी केली आहे, आणि आतापर्यंत धावांचं अगदी पाहिलं तर जे वचक आहे वचक करून ठेवलंय. सावरली संघ आणि त्याचबरोबर हाल संघ, दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण विनंती करूयात. हाल संघाचे कॅप्टन आलेत, मग सावरली संघाच्या कॅप्टनला आपण विनंती करूयात की आपण टॉससाठी यायचंय. सावरली संघ आपण कुठे असाल तर उशीर करू नका, आपण टॉससाठी यायचंय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडागुल खेळाडू बाद.
गरज आहे 32 झाल्या 33 ची गरज आहे. गौतमजी ओसवाल साहेब सुद्धा आले, त्यांना आपण विनंती करूयात की आपण व्यासपीठावर यावं. अंबिका किराणा स्टोअर हातुली संघाचे सर्व आणि सुपियान संदे प्लेअरसाठी डागाउट इकडे आपण कृपया व्यासपीठावर या. त्याचबरोबर शिलपाडा संघाचे जेवढे पाठराक आहेत पाठराकांना विनंती असेल आपण मागे यायचं थोडंसं. हातुली संघ आपला डगआउट इकडे लेफ्ट साईडला डगआउट आपला बॅटिंग डगआउट. आपण बॅटिंग डगआउट मध्ये आपले खेळाडू पाठवायचे आहेत. आपल्यासाठी एवढी मेहनत घेऊन आयोजकांनी ज्या प्रकारे चेअर्स मांडल्यात आपण त्याचा अगदी पहिले तर आस्वाद घ्यायचा आहे. चला टॉस साठी आपण इन्व्हाइट करूयात. सुफियान संदे एएसएल संघाचे आलेत. आपण विनंती करूयात सावरुली संघाला. आज बऱ्याच दिवसानंतर पाहायला गेलं तर दर्गे ब्रदर्स काटरंग संघ सुद्धा या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार. त्यांचाही खेळ आपल्याला पाहायला मिळेल. कित्येक मैदानामध्ये पाहायला गेलं तर दर्गे ब्रदर्स काटरंग संघाला आपण मिस केलं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा घडल्या, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण दर्गे ब्रदर्स काटरंग संघ होता कुठे, परंतु तो मिस केलेला संघ आता पुन्हा एकदा येतोय. त्याचे बरेच खेळाडू होते ना ते आउट ऑफ होते, या खोपोली शहराच्या बाहेर होते, परंतु आज आलेत आणि आज पुन्हा एकदा सज्ज असतील. तर सर्वांचं आपण स्वागत करूयात. चला सावरुली संघ आपण आला असेल तर टॉस साठी यायचंय. हाल संघाचे कॅप्टन बराच वेळ आपली वाट पाहत आहेत आणि पुढची मॅच पाहिलं तर एसीएल क्रिकेट टीम सलामीची जोडी मैदानामध्ये बाळू आणि त्याचबरोबर नरेश ठोंबरे. ही गरज होती. नरेश ठोंबरे कधी सलामीला जातील आणि त्याचबरोबर टीमला अगदी कव्हर अप करतील, हे करायचं होतं, हे गरजेचं होतं. आणि त्याचबरोबर आमच्या साथी समालोचक यस सावंत आहेत, त्यांना आपण इन्व्हाइट करूयात. आपल्यासोबत जर पाहिलं तर याच गावचे सुपुत्र समालोचक यश सावंत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगले समालोचक आहेत आणि आज आपल्या सोबत जोडले जातील. यस सर, पाहायला गेलं तर करायच्या धावा अगदी 33 धावा करण्यासाठी बाळू आणि त्याचबरोबर नरेश ठोंबरे मैदानामध्ये रवाना झालेत. काय वाटतंय 33 धावा करताना आता बॉलिंग करणारी टीम याला काय करावं लागेल? नक्कीच 33 धावांचं आव्हान आहे. मात्र जी शिलफाटा टीम आहे ती देखील एवढ्या मोठ्या लॉट मध्ये खेळते म्हटल्यावरती काहीतरी विचार केला असेल. 33 धावा करायच्यात. मात्र 4 षटकामध्ये जिथे पहिल्या 17 मध्ये नरेश ठोंबरेवरती जो आक्रमण चढवला होता, तब्बल 19 धावा कुठल्या होत्या, तशीच फलंदाजी आता बालू आणि नरेशला करावी लागेल, यातील मात्र शंका नाहीये. पहिलं षटक घेऊन आला या शिलफाटा संघासाठी मॅनेटरी पॉवर प्लेचं मनोहर. नक्कीच जे शेवटचे 3 षटक टाकले तसेच आता मात्र शिलफाटा संघाच्या या गोलंदाजाला 3 षटक जसे टाकले तसे गोलंदाजी करावी लागेल. धावा कमी येतं, मात्र क्रिकेटचा खेळ आहे, काहीही घडू शकतं. जरूर सर, आपण पाहिलं तर या मॅच मध्ये काही घडू शकतं, परंतु इथे घडलंय खरं तर अंबिका किराणा स्टोअर संघ हा जो पॅक केला असे गौतमजी ओसवाल सर आहेत, त्यांना आपण नक्कीच या व्यासपीठावर येण्याची विनंती करूयात. ओसवाल सरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. अगदी बऱ्याच मैदानामध्ये आपण पाहिलं अंबिका किराणा स्टोअर चौक संघ खेळतो आणि आज हातनोली संघ खेळतोय. मुनावरचा पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये अगदी पाहायला गेलं तर पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झालाय, आली आहे सिंगल धाव. आता इथे मुनावर आहे बॉलिंग मार्कवर, त्याला धाबा आता जर पाहायला गेले तर वाचवायच्यात, टीमला करायच्या 33.
नक्कीच 33 धावा करायच्या होत्या पहिल्या चेंडूवरती. बालूनी दिलेला सन्मान. एक धाव सांघिक कोट्यातील आणि वैयक्तिक कोट्यातील एक धाव धावफलकावरती लागली आहे अंबिका हातनोली संघाची बालूच्या नावावरती. दुसरा चेंडू घेऊन सुरेख चेंडू मारलाय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव पूर्ण होतीये. एक धावेने धावफलक हलतोय. धावफलकावरती 2 धावा जोडल्या जात आहेत. मनोहर सुरेख गोलंदाजी करतोय. बांधून ठेवलंय. मोठे फटके मारून देत नाहीये. पॉवर प्लेचा षटक आहे. या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा येणं गरजेचं आहे. हे नरेश टोंबरेला देखील माहिती आहे. मात्र आता नॉन स्ट्राईक एंडला असेल स्ट्राईक एंडला असेल बालू. मनोहर सुरेख गोलंदाजी करतोय. तशीच गोलंदाजी करावी लागेल शिलफाटा संघासाठी. सुरेख चेंडू टाकलाय. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय. एक धावेने धावफलक घालतोय. धावफलकावरती 3 धावा जोडल्या जात आहेत. आत्ताच कौतुक केलं होतं या गोलंदाजाचं. कौतुकाला पात्रता ठरला नाहीये. मात्र स्वेअर चेंडूचा मारा करतोय. एक धावेची वाढ होते. एक धावेने 3 धावा जोडल्या जात आहेत. हातनोली संघाच्या अकाउंट मध्ये 3 धावा जोडल्या जात आहेत. सुरेख गोलंदाजी करत होता मात्र दिशा भटकली आहे. नक्कीच दुधारी तलवारीचा वापर केला होता मात्र यष्टीरक्षक चुकलाय. एक एलबीच्या स्वरूपात एक धाव पूर्ण होतीये. एक धावेने धावफलक घालतोय. धावफलकावरती 4 धावा जोडल्या जात आहेत. दुधारी तलवारीचा वापर केला होता मात्र अनसक्सेसफुल ठरलाय बालू. एक धाव मात्र धावफलकावरती जोडली जाते. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. मनोहर सुरेख गोलंदाजी करतोय शिलफाटा संघासाठी. तशीच गोलंदाजी आता येणाऱ्या काही चेंडू शिल्लक असतील त्याच्यावरती करावी लागेल कारण की धावा कमी झाल्यात. सुरेख फटका मारलाय. चेंडू जातोय. एक धावेसाठी एक धाव पूर्ण होतीये. नक्कीच मी मुनीर हाल संघाचा कर्णधार आणि सावरोली संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आदित्य वेसरे की नाणेफेकीसाठी यायचं. मुनीर हाल संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. नक्कीच सुरेख फटका मारलाय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव पूर्ण होतीये. एक धावेने धावफलक हलतोय. धावफलकावरती 6 धावा जोडल्या जात आहेत. मनोहर सुरेख गोलंदाजी करतोय. नक्कीच संघर्ष मित्रमंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 ही 3री रात्र आहे. तसं म्हटलं तर तांत्रिक बिघाडामुळे ही 4थी रात्र असावी बट आता 3री रात्र खेळवण्यात येते. सुरेख चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती होती. मनोहरने मात्र कमबॅक केलंय. 6 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. एक अवांतरची धाव देखील या षटकामध्ये आली. सिंगल डबलला प्राधान्य दिला बालू आणि नरेशाने. जिथे 10-12 धावा येणं गरजेचं होतं मात्र तिथे मात्र मनोहरने सुरेख गोलंदाजी केली आहे. शिलफाटा संघासाठी कमबॅक करून दिलंय. समीकरण बदललं. येणारे 18 चेंडू आणि 27 धावेची गरज असेल ती म्हणजे हातनोली संघाला जमेची बाजू असेल. हातनोली संघाची सलामीची जोड साकली अजूनही मैदानामध्ये. तंबूच्या हातनोली संघाची सलामीची जोड साकली अजूनही मैदानामध्ये दाखल आहे. मी शेवटची पुकार करतो सावरोली संघाच्या कर्णधाराला की नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिली इनिंग संपल्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतो मात्र सावरोली संघाची अजूनही अनुपस्थिती आहे. नक्कीच दुसरं षटक वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज गुफरान. जशी मनोहरनी गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी आता मात्र गुफरानला देखील करावी लागेल. धावा कमी आहेत. 9ची सरासरी राखायची ही देखील नरेश दादाला देखील
बॅटिंग करताना लक्ष द्यायचं आणि या गुफरानला देखील 9ची सरासरी जितकी कमी होईल मनोहरच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये जिथे 10-12 धावा येणं गरजेचं होतं तिथे मात्र 6 धावा खर्च केल्यात मनोहर या गोलंदाजाने. तशीच गोलंदाजी गुफरानला देखील करावी लागेल. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलाय हा गोलंदाज गुफरान टू बालो. नक्कीच सुरेख फटका मारलाय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव पूर्ण होतीये. एक धावेनी धावफलक हलतंय. धावफलकावरती 7 धावा जोडल्या जात आहेत. आता मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण की 7 चेंडूमध्ये फक्त 7 धावा झाल्यात. हे देखील नरेश ठोंबरे रायगड एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे त्याला मात्र आता या गोलंदाजीवरती आक्रमण करणं गरजेचं आहे कारण की संघाची धावसंख्या फक्त 7 झाली आहे. समीकरण बदललं. येणारे 17 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज आहे ती म्हणजे हातनवली संघाला. नक्कीच सुरेख फटका मारला. आत्ताच म्हटलं होतं की हातनवली संघाचा रायगड एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे त्याला मात्र स्पीड ब्रेकर वरती पाय द्यावा लागेल आणि त्याने दिला आणि चेंडू धाडलाय 6 धाव्यांसाठी. 6 धाव्यांनी धावफलक हलतंय. धावफलकावरती धावा जाऊन पोचल्यात त्या 13 धावा धावफलकावरती जाऊन पोचल्यात. समीकरण पूर्णपणे बदलले. येणारे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज आहे. नक्कीच या गावचे सुपुत्र अनिरुद्ध खांडेकर यांना कॉमेंट्रीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावलंय. त्यांचं देखील आयोजक आणि मी स्वतः यश सावंत आपलं सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद अनिरुद्ध खांडेकर. नक्कीच बर्थडे बॉय परेश पवार असेल, अनिरुद्ध खांडेकर असेल, आयोजकाच्या माध्यमातून देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसराच प्रहार करतोय. चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी. 4 धावेने धावफलक हलतंय. धावफलकावरती 17 धावा जोडल्या जातात. समीकरण पूर्णपणे बदललंय. येणारे 15 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज आहे. जिथे 18 चेंडू मध्ये 27 धाव्यांची गरज होती. मात्र त्यानंतर आलेला नरेश ठोंबरे याच्या 2 चेंडूवरती 2 चौकार, 1 षटकार 1 चौकार, 10 धावा. मॅचचं पूर्ण समीकरण बदललंय आणि मी सावरोली संघाच्या कर्णधाराला शेवटची पुकार करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे. हाल संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. सतरा धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा षटकार, माफ करा दुसरा षटकार येतो. 1 चौकार आला. षटकाराने मात्र पूर्ण समीकरण बदलून टाकलंय. धावा झाल्यात 23. समीकरण पूर्णपणे बदललंय. येणारे 14 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज असेल. जिथे 18 मध्ये 27 करायच्या होत्या. 3 चेंडूवरती आलेल्या 16 धावा. समीकरण पूर्णपणे बदलून टाकलंय. या शिलफाटा संघाच्या बाजूने पारड जड झालं होतं. मात्र आता मात्र नरेश ठोंबरे याने रायगड एक्सप्रेस म्हणून का ओळखलं जातं याचं उदाहरण दिलं. या 3 चेंडूंवरती 16 धावा संघासाठी आणि वैयक्तिक कोट्यातील देखील 16 धावा. कुठला नक्कीच अश्विता 11 सावरोली आणि ASC हाल. मी सावरोली संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचा. नक्कीच गुफरानवरती केलेला हल्ला आता मात्र विचार करण्यास भाग पाडले शिलफाटा संघासाठी. सुरेख फटका मारलाय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धाव पूर्ण होतीये. नक्कीच क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. येणारे मागच्या 3 चेंडूवरती 16 धावा आल्या. 3 मोठे फटके आल्या. नरेश ठोंबरे देखील जाणतो की सिंगल डबलला प्राधान्य देणं देखील तितकंच महत्वाचं आहे कारण की संघ आता
मोठे फटक्यांची गरज नाही, सिंगल डबलने देखील सामना विजयी होऊ शकतो हातनोली संघ. हे हेरला आणि एक धाव पूर्ण केली आणि बालूने देखील मात्र नरेश दादाच्या पावलावरती पाऊल ठेवून आक्रमक रूप धारण केलंय. षटकार आलाय, समीकरण पूर्णपणे बदललंय. धावफलकावरती धावा लागल्यात, 30 धावा लागल्यात. येणारे 12 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज आहे. चला सावरोली संघाचा कॅप्टन गौरव घोसाळकर आपण त्वरित नाणेफेकीसाठी या, कारण हाल संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. सावरोली टीमचा कॅप्टन गौरव घोसाळकर आपण 2 मिनिटांमध्ये या इकडे लगेच नाणेफेकी करण्यासाठी. नक्कीच वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज अजमल. सुरेख फटका मारलाय, चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी. 4 धाव्यांनी सामना विजयी होतोय हातनोली संघ. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे देखील गोड गोड कौतुक. पुढच्या टुर्नामेंटसाठी देखील शिलफाटा संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. हॅलो हॅलो, चला गौरव आपण टॉससाठी लगेच या, कारण हाल टीम प्रतीक्षा करते. नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय ज्याने एक षटक टाकलं, 3 विकेट चला घेतल्या आणि सावरोली एक टीम आपल्याला धाव शेवटची दिली. विनंती आहे. कमबॅक केला, जिथे 19 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धाव देऊन 3 विकेट मिळवले. तर सुनील ठोंबरे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी ग्रुप ग्रामपंचायत जांभरुंगचे सरपंच प्रशांतदादा खांडेकर यांना विनंती करतो की मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायची आहे.